नमस्कार. 10वीतला पुढचा धडा आहे भौमितिक रचना. भौमितिक रचना हे तुम्हाला अगदी 7वी-8वी पासून झालं आहे. बेसिक रचना आपण याच्या आधीच्या वर्षी केलेली आहेत. म्हणजे लंबदुभाजक काढणे म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर किंवा कोन दुभाजक काढणे म्हणजे अँगल बायसेक्टर किंवा बाहेर रेषेच्या बाहेर एखादा बिंदू दिला असेल तर त्याच्यातून लंब टाकणे म्हणजे परपेंडिक्युलर टाकणे, परपेंडिक्युलर ड्रॉ करणे वगैरे. अशा पद्धतीच्या बेसिक ज्या काही रचना आहेत त्या आपण 9वी पर्यंत केलेल्या आहेत. यावर्षी तुम्हाला या धड्यामध्ये वर्तुळाला स्पर्शिका काढणे म्हणजे टँजंट काढणे. टँजंट माहिती आपल्याला, तो कसा काढायचा कन्स्ट्रक्शनने, रचनेने कसा काढायचा हे आपण या धड्यात बघणार आहोत. किंवा बाहेर बिंदू असेल वर्तुळाच्या बाहेर तर तिथून त्याला वर्तुळाला स्पर्शिका म्हणजे टँजंट कसा काढायचा वगैरे ह्या थोड्याफार रचना आपण बघणार आहोत. आता हा धडा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे कुठेही सूत्रपाठ करायची नाही आहेत किंवा कुठेही तुम्हाला प्रमेय सिद्ध करायची नाहीत. प्रमेयाची स्टेटमेंट जरूर लागू शकतात काही ठिकाणी, पण प्रमेय सिद्ध करायची नाही आहेत. त्यामुळे तसं म्हटलं तर सोपा धडा आहे. फक्त कशा रचना केल्या तेवढ्या स्टेप्स लक्षात ठेवल्या की तुम्ही त्या पद्धतीची कुठलीही रचना करू शकता. सुरुवातीला आपण आधीच्या वर्षी झालेल्या काही बेसिक रचना ज्या आहेत त्या आपण करणार आहोत, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर किंवा अँगल बायसेक्टर वगैरे. त्यासाठी आपल्याला कंपास, पट्टी आणि म्हटलं तसं काही ठिकाणी तुम्हाला कोन मापक लागणार आहे. तर पहिलं बघूया आपण अँगल बायसेक्टर कसा काढायचा म्हणजेच लंब दुभाजक. कारण या बेसिक ज्या आहेत त्या बेसिक तुम्हाला नंतर ज्या मोठ्या रचना करायच्या तिथे लागत राहणार आहेत. त्यामुळे काय आहेत ते बघूया आपण. लंब दुभाजक अँगल बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. तर ज्या लाईन सेगमेंट जेवढ्या लांबीचा विचारलेला आहे तेवढ्या लांबीचा घ्यायचा, म्हणजे 25 सेंटीमीटर 30 जे काही घेतलंय त्याप्रमाणे पट्टीत मापून तो आपण थोडा कमी घेऊया, फळ्यात राहायला पाहिजे ते. तर तेवढ्या मापाचा हा रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट जेवढ्या मापाची विचारले तेवढ्या मापाची काढून घ्यायची पट्टीने. त्याच्यानंतर कंपास लागणार आहे. सोपं आहे लंब दुभाजक काढणं, याच्या आधी आपण केलेलं आहे 9वी पर्यंत. पट्टी घेतल्यानंतर या लाईनचे 2 पॉईंट्स आहेत, 2 एंड पॉईंट्स आहेत, अंत्यबिंदू. त्यापैकी प्रत्येक पॉईंटवर ठेवायचे. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, म्हणजे हाफ पेक्षा जास्त अंतर घ्यायचं. आता हे अंतर हलवायचं नाही त्या कंपासमधलं आणि या बाजूला एकदा आणि या बाजूला एकदा असा कंस काढायचा, म्हणजे आर्क काढायची. आता ही कंपास नाहीये, कंपासने जर मी इथे काढायला गेले तर ते नीट येणार, तेवढं पुरणार नाही, तेवढा डिस्टन्स खूप आहे फळ्यावर. त्यामुळे मी हा दोरा वापरते. पण दोऱ्याने काढल्यामुळे ह्याची अशी लवचिकता असल्यामुळे थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. पण सिस पेन्सिलने तुम्ही वहीत काढताना अगदी ते ॲक्युरेट येईल. फक्त एवढं पाळायचं की आता आपण जे माप घेतले ते अजिबात कंपासमधून हलवायचं नाही, तेवढंच माप ठेवायचं. दुसऱ्या बिंदूवर म्हणजे दुसऱ्या टोकावर जायचं आणि इथून हे या दोन्ही बाजूला कंस काढायचे. आता हा कंस काढताना हा थोडासा अपुरा झालाय बघा, तर इथे परत जायचं आणि हा कंस असा पूर्ण करायचा. आता हे जे 2 पॉइंट्स मिळतात हे ते जोडले की तुमचा जो होणार आहे तो काय असणार आहे, अँगल बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच लंब दुभाजक होईल. म्हणजे लंब दुभाजक म्हणजे तो या लाईनला डिवाइड करतो, म्हणजे ए हा ओ म्हटलं तर ए ओ बरोबर ओ बी हे 2 लाईन सेम येतात, 2 सेगमेंट सेम येतात. शिवाय इथे काय असतं, परपेंडिक्युलर असतं म्हणजेच लंब असतं. तर ही झाली लंब दुभाजक काढण्याची पद्धत. अशाच पद्धतीने आपण कोन दुभाजक काढूया. लक्षात आले, एकदम सिंपल मेथड आहे. पुढे बघूया आपण कोन दुभाजक. कोन दुभाजक काढताना तुम्हाला दिलेलं असेल की 90 अंशाचा 80 130 अंश किती डिग्रीचा दिलेला असेल तो अँगल आधी आपल्याला काढायचा आहे कोन मापक घेऊन आणि त्याच्या पुढे त्याचा बायसेक्टर म्हणजे अँगल बायसेक्टर काढायचा. त्यासाठी एक लाईन तुम्ही ड्रॉ करून घ्यायची, अशी कोनाची एक बाजू ही काढायची. त्यानंतर एक पॉईंट कुठला तरी डिसाईड करायचा की त्या ठिकाणी आपला शिरोबिंदू असणार आहे. तर तो व्हर्टेक्स तिथे असेल त्याचा. आता आपल्याला किती अँगल दिलेला आहे तेवढा मोजून घ्यायचा. एक्झाममध्ये वगैरे काय कुठल्या एक्झाम्पलमध्ये किती दिलाय, 90 दिलाय, 110 दिलाय, 115 दिलाय, जो काही असेल त्यासाठी कोन मापक घ्यायचं आणि अशा पद्धतीने तो मोजून घ्यायचा. माहिती झाल्यानंतर अँगल दुसरी बाजू काढायची, म्हणजे आपला अँगल ड्रॉ करून होईल सगळं.
विचारलेल्या मापाचा, आता हा मी इथे किती 105चा काढला, विचारलेल्या मापाचा जो काही असेल तो अँगल तिथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा कंपास घ्यायचे, कंपासने तर आपण अँगल बायसेक्टर काढणार. पुन्हा कंपासचं एक टोक इथे घ्यायचं आणि सिस पेन्सिल असलेलं टोक हे इथे बाजूंवर घ्यायचंय. सेम अंतर घ्यायचंय, आता अंतर हलवायचं नाहीये, ते इकडे कौस काढायचा, इकडे एक कौस काढायचा. आता याच्यापुढे अंतर हलवलं तरी चालेल पण ठीक आहे, कारण हे दोन कौस मात्र सेम अंतरावर काढायचे, ते काढून झाले. हलवलं नंतर तरी चालेल की तेवढंच ठेवा. इथे एक कौस काढायचा मध्ये आणि इथे एक मध्ये कौस काढायचा. आता हा एक छेदनबिंदू दिसतो, इंटरसेक्शन पॉईंट दिसतो. हा इंटरसेक्शन पॉईंट आणि हा व्हर्टेक्स म्हणजे हा शिरोबिंदू, ह्या दोघांना जोडून अशी रेषा काढली की तो होईल अँगल बायसेक्टर, म्हणजे कोन दुभाजक. ही पण मेथड सोपी आहे. हा काय झाला, अँगल बायसेक्टर झाला हा, आणि हा अँगल, हे दोन्ही काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. सोपी मेथड आहे. कंपासमध्ये अंतर घेऊन हा कौस काढायचा. मग त्या कौसाचे छेदनबिंदू आहेत ना इंटरसेक्शन पॉईंट, त्या इंटरसेक्शन पॉईंटवरनं दोन्ही ठिकाणी इथे कौस काढायचे, इथे आर्क काढायचे, आणि ह्या आर्कच्या इंटरसेक्शन पॉईंट आणि हा व्हर्टेक्स जोडलात की तुम्हाला अँगल बायसेक्टर मिळेल तिथे. आता त्याच्या पुढे आपण बघणार आहोत, एखादी लाईन दिली असेल तर लाईनवर एखादा बिंदू म्हणजे एखादा पॉईंट कुठेही दिलेला असेल तर त्या पॉईंटच्या तिथे लंब टाकायचा, म्हणजेच परपॅन्डिक्युलर काढायचा, ते बघणार आहोत. म्हणजे लाईनवर दिलेल्या पॉईंटवरून परपॅन्डिक्युलर काढणे असं आहे ते पुढची रचना आपणास, पुढचं कन्स्ट्रक्शन. किती सेंटीमीटरची वगैरे लाईन ते दिलेलं असेल तर लाईन सेगमेंट काढायचा, जेवढ्या सेंटीमीटरचा विचारलाय तेवढ्या सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट काढायचा. त्याच्यानंतर त्या लाईन सेगमेंटवर कुठे तो बिंदू घ्या, म्हणजे कुठे पॉईंट घ्यायला सांगितलं असेल, समजा ही 10 सेंटीमीटर आहे असं समजा की 10 सेंटीमीटर आहे आणि इथून 3 सेंटीमीटरवर एक काहीतरी पी बिंदू घ्यायचा आहे ए पासून, तर आपण ए पासून 3 सेंटीमीटर मोजायचं आणि इथे काय तो पी बिंदू घ्यायचा. आणि मग त्यांनी सांगितलं की पी बिंदूच्या इथे म्हणजे पी पॉईंटच्या इथे परपॅन्डिक्युलर ड्रॉ करा, म्हणजेच लंब टाका. तर पुन्हा आपल्याला काय लागणार आहे, कंपास लागणार आहे. या कंपासच्या साहाय्याने पुन्हा आपण आता सांगितलेल्या बिंदूच्या इथे लंब टाकायचा. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर नाहीये, हा या लाईनला बायसेक्ट नाही करणार, पण जो पॉईंट आहे पी, ह्या पॉईंटच्या तिथे काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे या पी या बिंदूच्या इथे तो लंब असेल पण तो लंब दुभाजक वगैरे नसणार आहे. सांगितलेल्या बिंदूला लंब काढणे अशी ती प्रोसेस आहे. त्यासाठी काय करायचं, पुन्हा कंपासमध्ये एक साधारण अंतर घ्यायचं, एवढं की ह्या पी बिंदूवरून या लाईन सेगमेंटवर दोन्ही ठिकाणी कौस काढता येईल एवढं अंतर घ्यायचं आणि पी बिंदूवरून दोन्ही बाजूला असे कौस काढून घ्यायचे. आता त्यांचे छेदनबिंदू दिसत आहेत, लाईन आणि कौसाचे छेदनबिंदू दिसत आहेत. तर त्या छेदनबिंदू, ह्या दोन बिंदूंमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं कंपासमध्ये, जे आपण लंब दुभाजकासाठी केली ती सेम प्रोसेस आता पुढे सगळी करायची. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी केलेली मेथड सगळी आता इथे अप्लाय करायची या दोन पॉईंटसाठी. आधी हे दोन पॉईंट्स कसे काढले, हा पॉईंट घेतला बेस आणि दोन्ही बाजूला असे आर्क काढल्या. आता त्या दोन आर्क मधनं आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं. तर त्या दोन आर्क मधल्या डिस्टन्स हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, इकडे कौस करायचा, थोडा मोठा करायचा, कुठे छेदेल माहित नाही आपल्याला, इकडे करायचं. त्याच्यानंतर इथून घ्यायचं, इकडे करायचं आणि इकडे करायचं. म्हटलं तसं हे एका दोरीने कंपासचा म्हणजे दोरीचा वापर कंपास म्हणून करून करते, त्यामुळे थोडंसं हलू शकतं ते आणि इकडे तिकडे होऊ शकतं, वहीवर परफेक्ट येईल. आता हे दोन छेदनबिंदू आणि हा ह्याच्या बिंदूमधून तो पी ह्या बिंदूमधून जाईल आणि हा काय असेल, पी ह्या बिंदूला लंब असेल, कारण आपण ती प्रोसेस करून तो काढलेला आहे. म्हणजेच एखाद्या लाईन सेगमेंटवर म्हणजे एखाद्या रेषाखंडावर एखादा पॉईंट दिला असेल तर त्या पॉईंटमध्ये लंब कसा काढायचा, त्या पॉईंटला लंब कसा काढायचा त्या बिंदूमध्ये, तर त्याची ही प्रोसेस आहे. त्याच्या पुढे आपण बघणार आहोत की एखादा अशीच एक लाईन सेगमेंट दिली आणि बाहेर कुठेतरी पी हा बिंदू दिलाय, बाहेर पी पॉईंट कुठेतरी आहे, तर त्याच्यावरून लाईनला कसा काय लंब टाकायचा, म्हणजेच परपेंडिक्युलर कसा टाकायचा ते बघणार आहोत. या सगळ्या झालेल्या आहेत मेथड, रचना सगळ्या झाल्या आहेत. थोड्याशा आपण रिवाइज करतोय, कारण ह्यातली कुठली बेसिक मेथड आपल्याला पुढे जे आपल्याला स्पर्शिका म्हणजे टँजंट काढणे वगैरे ज्या रचना आहेत, कन्स्ट्रक्शन आहेत, त्याला लागू शकते, म्हणून या बघून ठेवतोय आपण. पुढे असं असणारे एक लाईन सेगमेंट दिले, म्हणजे एक रेषाखंड दिलाय, जेवढ्या लांबीचा रेषाखंड दिलाय तेवढ्या लांबीचा रेषाखंड काढून घ्यायचा आहे.
P आणि Q. हा रेषाखंड काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे काहीतरी S हा बिंदू दिलेला आहे. आता या S या बिंदूतून या PQ या रेषाखंडाला लंब टाकायचा आहे. एक मेथड म्हणजे अशी आहे की तो गुण्या असतो ना ह्याच्यात कंपास मधला गुण्या जो आहे त्याने तुम्ही असं तो इथे धरून वगैरे असं केलं तर परफेक्ट लंब येईलच, म्हणजे परपेंडिक्युलर येईलच. पण आपण इथे कन्स्ट्रक्शन पण बघणार आहोत. तर पुन्हा आपल्याला कंपास लागणार आहे. आता काय करायचं आहे, या S या बिंदूवरून असं काहीतरी अंतर घ्यायचं आहे की या PQ या लाईनला अशा पद्धतीने कौस करायचं. या PQ या लाईनला कौस होतील अशा पद्धतीने अंतर घ्यायचं आणि दोन्ही बाजूला इथे कौस सारखं अंतर घ्यायचं. तेव्हा ते चेंज करायचं नाही जोपर्यंत दोन्ही बाजूला कौस काढून होत नाहीत तोपर्यंत. एकदा झालं की हे दोन छेदन बिंदू दिसत आहेत. हे छेदन बिंदू आपल्याला मिळाले. आता ह्यांचा एंड पॉइंट म्हणून यूज करायचा आणि सेम परपेंडिक्युलर काढतो तशा पद्धतीने प्रोसेस करायची. पुन्हा काय करायचं, ह्या दोन ह्याच्यामधलं जे अंतर आहे त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि मग इथे एक कौस करायचा. इकडे कौस करायची गरज नाही ह्या दिशेला, फक्त एका दिशेला कौस केला तरी पुरेल, कारण इकडे हा पॉइंट आहे. हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडला की ते होणार आहे. तर हा याचा छेदन बिंदू झाला, हा इकडचा S हा बिंदू झाला. तर ह्या दोघांना जोडणारी रेषा काढायची. या दोघांना जोडणारी जी रेषा असेल ती असेल ह्याला परपेंडिक्युलर, म्हणजे 90 अंशाचा कोन करून जाणार. प्रोसेस लक्षात आली आहे. बाहेरचा बिंदू असेल, पॉइंट असेल, त्याने काय करायचं, कंपासने आधी या रेषेला दोन असे आर्क करून घ्यायच्या दोन, आणि हे दोन एंड पॉइंट धरायचे आणि ह्या बाजूला फक्त कौस काढून याचा इंटरसेक्शन पॉइंट आणि हा जोडला की तो त्याला लंब होणार आहे. हे काय झालं, बाहेरच्या बिंदूतून या रेषेवर टाकलेला लंब, बाहेरच्या पॉइंट मधून ह्या रेषेवर टाकलेला हा परपेंडिक्युलर, अशा पद्धतीने आपण करू शकतो. त्याच्यानंतर एकरूप कोन आपल्याला काढायचं, म्हणजे एखादा कोन दिलेला आहे आणि त्याचं माप वगैरे काही माप माहिती असेल तर काय रचना करायची गरजच नाही ना, तेवढ्याच मापाचा दुसरा आपण कोन काढू शकतो. पण एकरूप कोन काढायचे विदाउट नोईंग द मेजरमेंट असं असेल तर काय करायचं, तर त्याची एक छोटीशी रचना आहे ती बघूया. एक कुठला तरी अँगल दिलेला आहे, त्याचं माप वगैरे काही माहिती नाहीये, आणि जसाच्या तसा दुसरा अँगल त्याच्यासारखा काढायचा, म्हणजे एकरूप म्हणजे कॉन्ग्रुअंट अँगल काढायचा. बाजूची लेंथ इनफायनाइट आहे, त्यामुळे बाजूची लेंथ ह्याला इम्पॉर्टंट नाही, फक्त अँगल इम्पॉर्टंट. हा काहीतरी ABC हा दिलाय, हे काहीतरी आहे असेल 60 डिग्री 70 डिग्री जे काही माप असेल ते, तसाच्या तसा एकरूप कोन म्हणजे 70 डिग्री 60 डिग्री अँगलचं जे मेजरमेंट आहे तेवढ्याच्या तेवढा मेजरमेंट असलेला दुसरा कोन आपल्याला काढायचा. त्यासाठी काय करायचं, बेसचा जो बाजू आहे ती आहे तशी इथे आधी काढून घ्यायची. दुसरा कोन आता आपण कॉन्ग्रुअंट म्हणजे एकरूप कोन काढणार आहोत, तर त्यासाठी एक बाजू काढून घ्यायची आणि हा शिरोबिंदू ठरवायचा. इथे शिरोबिंदू येणार आहे. आता आपल्याला हे माप माहिती नाही, हे कोनमापकात मोजायचं पण नाहीये, न मोजता इथे असाच्या असा आपल्याला आता एकरूप कोन काढायचा आहे. पुन्हा हे लागणार आहे, कंपास लागणार आहे. कंपासने एक साधारण अंतर घ्यायचं आणि ते इथे ठेवायचं या बिंदूवर, आणि ह्या दोन्ही बाजूला अंतर न चेंज करता, कंपास न हलवता अशा दोन्ही बाजूला अशी आर्क करायची. आता हे असंच ठेवायचं, अजिबात हलवायचं नाही. असं इथे शिरोबिंदू म्हणजे इथल्या व्हर्टेक्सवर घ्यायचं आणि थोडीशी मोठी आर्क करायची, कारण बाजू कुठे येईल आपल्याला नक्की माहिती नाही, थोडीशी मोठी आर्क करून तिथे ठेवायची. त्याच्यानंतर आता ह्या आर्कवर इथे असं ठेवायचा हा बिंदू, आणि हा म्हणजे ह्या दोघांमधलं अंतर किती आहे ते आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे इथे ठेवायचा, हे असं करायचं आणि आता हे हलवायचं नाही अंतर, पुन्हा या बिंदूवर ठेवायचा आहे आणि इथे असा तो क्रॉस होईल अशा पद्धतीने त्याला आर्क काढायचे. म्हणजे थोडक्यात इथलं अंतर असं नेऊन आपण तिथे त्या पद्धतीने आर्क काढल्या किंवा कौस काढले. आता त्या कौसांचा छेदन बिंदू जो दिसतोय तो जर शिरोबिंदूला जोडला तर तिथलं जाणारी रेषा ही काय होणार आहे, कोनाची दुसरी बाजू. आता हा जो कोन आहे जो किती मापाचा असेल तेवढ्या मापाचा, तेवढ्याच सेम मापाचा काय होणार आहे, हा कोन होणार आहे. त्यामुळे ह्या कोनाला हा कोन एकरूप कोन असं आपल्याला इथे मिळाला.
तर या झाल्या बेसिक रचना किंवा बेसिक कन्स्ट्रक्शन. यापुढे आपण जाऊन ह्या धड्यात काय काय शिकणार आहोत, तर समरूप त्रिकोण म्हणजे सिमिलर ट्रायंगल कसे काढायचे, त्याच्या काही रचना आहेत, आणि वर्तुळाच्या काही रचना आहेत ज्याच्यात स्पर्शिका काढणे म्हणजे टँजंट काढणे, ह्या काही रचना आहेत त्या ह्या धड्यात आपण पुढे बघणार.